जाइए वीरेंद्र, आगे जाइए वीरेंद्र, पहलवान आगे आइए. अहो 150 उंबरठा असणारं गाव आहे, छोटस गाव आहे. ते सुद्धा इथंच विखुरलेलं आहे. एका ठिकाणी एक 10-5 गावं, 10-5 घरं तुम्हाला दिसतील फक्त. आणि या लोकांचा पानं त्यांनी भिजवून या ठिकाणी फुलवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कुस्तीवरती प्रेम केलेलं आहे. गेल्या 20 वर्षापासून ह्या कुस्तीचा धगधगता अग्निकुंड त्यांनी तेवत ठेवलेला आहे. 20 वर्षापूर्वील्या गोड झाला हे फार मोठं पुण्य या गावची पब्लिक सगळं माहिती आहे. कुस्तीला वर्ष अमृताचा घन याच्यासाठी केला होता. आता 2 मानवी वादशह सलामी देतात आणि केलेल्या कार्यकर्तृत्वाचं ते. चला धन्यवाद धन्यवाद. जरा बाकी मंडळी या. रफिक शेख आणि त्यांची टीम चेहऱ्यावरती ऐतिहासिक कुस्तीचे आपण ऐतिहासिक साक्षीदार झालेलो आहोत. टाळ्या पाहिजे, टाळ्या, टाळ्यांचा पगार पाहिजे. मंडळाला एकमेकाच्या ताकदीचा अंदाज येत आहे. मानवी वादशह समोरासमोर भिडलेले थंड डोक्यानं ऑपरेशन करणारा सिकंदर शेख. पण बघतो कसला सिकंदर आहे म्हणून हरियाणाचा वीरेंद्र आज महाराष्ट्राच्या मातीत आला. रफिक भाईच्या चेहऱ्यावरती आनंद चमकायला लागला. क्या बात आहे, क्या बात आहे. गेलेल्या कर्तृत्वात रफिक भाई आणि त्यांच्या टीम साठी टाळ्या पाहिजे. ही विकती का येतच. रफिक शेख आणि बादशाह बंदाची गोष्टी चुकायची नाही. राजाला राहण्याचा प्रयत्न महाराष्ट्र देशा महाराष्ट्र माझा सिकंदरचा पद काढण्याची हिंमत केली. त्या वीरेंद्रने पुन्हा एकदा आणि सह सुरकावतोय सिकंदर शेख. त्याला संपूर्ण हिंदुस्थानात त्याच्या ताकदीचा, त्याच्या कला कौशल्याचा अंदाजच अजून लागला नाही असा सिकंदर शेख. कोरोनाच्या काळात मात्र गरीबागरचं पोरग फर्मात आलेला पैलवान. 4 पैसे मिळवायचे दिवस होते आणि सिकंदरनं ठरवलं करो या मरो. मी थांबलो तर असा थांबून करायचं काय. त्यापेक्षा जे होईल ते होईल. आणि भारतातल्या अनेक पैलवानांचं आव्हान स्वीकारायला सुरुवात केली. भगोडा दत्तापट्टी उमेश बंदुरा अशा दिग्गज पैलवानांना लोळवत आजचे पार गेलेला हात सिकंदर सिंग आज होम पिच वरती लढायला गेला. वीरेंद्रच्या एका धक्क्यानं सिकंदरच्या केला वीरेंद्र. जणू काय सह्याद्री आणि हिमालयाची कुस्ती लागली आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री भारताच्या हिमालयाबरोबर लढायला लागलाय का काय ते वाटायला गेलंय. आणि हिमालयावर संकट आलं तेव्हा हात महाराष्ट्राचा सह्याद्री धावून गेला होता. इतिहास आहे. आणि पुन्हा पटाला वीरेंद्र तिथं खडी टांग लावण्याची त्यांची खासियत आहे. परंतु सावध असलेला वीरेंद्र मागे सरकला. 2-9 संपूर्ण हिंदुस्थानची शान असलेला सिकंदर शेख आज स्वतःच्या महाराष्ट्रात लढायला गेला. उद्या अजून याच बाबतीत थांबणार आहे. उद्याचा दिवस तळ टाकू नये सिकंदर इथं. आणि परवा मात्र कर्नाटकात जातोय.
सर करण्यासाठी हमालीनं ठरलेल्या बापाच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं महान हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीची गदा थोपवली. जरा जरा पण इकडे पाठवून द्या कोणाकडे. आक्रमकता वीरेंद्रच्या ताकदीची आणि वीरेंद्रच्या कब्जामध्ये भारतात महाराष्ट्रावरती हरियाणाचा कब्जा जणू काय झाला. हे होत असतं, ही कुस्ती आहे, ही कला आहे आणि हे जिंकणारं सुद्धा लागतं कधी कधी. उजवा गुडघा खडा करून निघण्याचा विचार वीरेंद्रनं जणू काय विष्णूवाला हातात धरलाय का काय असं वाटायला लागलेलं आहे. बरोबर बसा, समोरची मंडळी खाली बसणार आहे तुम्ही. औरंगाबादची जनता कुस्ती प्रेमी आहे. आज या दोन्ही पैलवानच्या साक्षीने संकल्प करा, निर्वेशी रहा, निरोगी व्हा आणि उद्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा यातूनच दिल्या जात आहेत. मजबूतीने काढण्याचा प्रयत्न, पण धोका पत्करायला तो वीरेंद्रही तयार नाही. बॅरिगेटचं घडीला दिसतो होतं रे भैया, बॅरिगेटवर उभा राहू नका. हल्लीवाल्याला थांबवा, हलिवाला थांबत नाही करा. हल्लीवाले 5 मिनिटं थांबा राव. हाँ कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, दाम भी कमाओ, अपना नाम भी रोशन करो. आणि पुन्हा एकदा वीरेंद्र पट काढतोय. छातीचा बोजा पाठीवरती टाकलाय महाराष्ट्राच्या धान्या वाघानं. वाघाचं काळीज असलेला पैलवान अनेक अडथळे, अनेक संकटांनी, पण निधड्या छातीच्या वाघानं ती धोडकावली आणि पुन्हा दंड ठोकून या भारत देशात उभा आहे. बघा कसा दंगल चालू आहे. कुस्तीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न वीरेंद्रचा. श्वास रोखून प्रेक्षक मंडळी या कुस्तीचा आनंद घेत आहेत. जखमी शेर सावध लढतोय आणि